तुम्ही जाऊबाईंना आणखी काही बोलण्याआधी हे पेपर्स बघ। या पेपर्स मध्ये तुमचा मुलगा सुहास बापू देशमुख याने मुंबईत घर घेतल्याचे पुरावे आहेत। आणि तुम्ही जाऊबाईंना नावं ठेवता ना, पण त्यांनीच आयत्या वेळी फॅक्टरीसाठी लागणारी एवढी मोठी रक्कम कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुमच्या मुलाच्या हातात आणून दिली। थांब, नको येऊ पुढे। बघितलं, मी तुला म्हणत होतो ना, हे चावी दिल्याचे परिणाम। आता बापू काय करतील याचा नेमच नाहीये। गेला काय झालं, एवढा चिडत का गेला? सेठ, ते बापू काकांना सुहास भाऊजींनी मुंबईला घेतलेल्या घराबद्दल आणि आपण दिलेल्या पैशांबद्दल सगळं खरं काय ते कळलंय। काय? सिद्धू, अदिती, हे पैसे परत घ्या। नाही बापू काका, हो हे पैसे आता तुमचे आहेत। नाही नाही, हे बघा, हे पैसे फॅक्टरीच्या कामाचे आहेत। तुमचा मोठेपणा आहे की सुहासची चूक लपवण्यासाठी तुम्ही त्याला मदत करताय, पण मला हे पैसे नकोय। हे पैसे ठेवा। बापू काका, अहो सुहास भाऊजींनी कबूल केलंय मला की ते पैसे परत करणार आहेत। आता नमाचं लग्न जास्त महत्वाचं आहे, तुम्ही ठेवा हे पैसे। नाही नाही आदिती, नाही, हे पैसे तूच ठेव। अहो बापू काका, असं नका ना करू। सेठ, समजाव ना यांना। मी कुठे समजावणार, आधीच मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोय। सेठ, हो बापू का, अरे तू ठेव ना हे पैसे, आणि तू काळजी करू नकोस। अरे मी पण फॅक्टरीच्या कामासाठी जे पैसे लागणार आहेत त्यासाठी मदत करणार आहे, आणि सुहास पण बोललाय की लवकरात लवकर पैसे परत करेन म्हणून। त्यामुळे तू हे पैसे ठेव प्लीज। हो बापू काका, हे घ्या, ठेवा तुम्ही हे पैसे प्लीज। एक तर सुहासने सगळे पैसे खर्च केले, पण आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये। खरंच मला हे पैसे ठेवायला खूप लाज वाटते। तात्यांना कळलं तर तात्या खूप रागवतील माझ्यावर। ऐकलंय मी सगळं। तात्या, माफ करा तात्या, मला माफ करा। अरे कशासाठी माफी मागतोयस, आणि मी का ओरडू तुझ्यावर? अरे देशमुखांची ही पुढची पिढी एकमेकांना अशी सांभाळून घेते, एकमेकांच्या चुका लपवण्यासाठी, सावरण्यासाठी मदतीला पुढे येते। खूप बरं वाटतंय बघ। अरे एक आंबा अख्ख्या पेटीला नासवतो हे कायम बघत आलेलो आहे आपण, पण एक चंदनाचं झाड त्याच्या आजूबाजूच्या झाडांना सुगंध देतं, आणि त्या सगळ्या झाडांची किंमत त्या चंदना एवढी होते हे बघू देत आता। अरे मी खूप आशावादी आहे, सगळं चांगलं होईल बघ। काय सुनबाई, सिद्धू, ह्या घरात इतके वाद चालू असताना ते वाद वाढणार नाहीत, नवे वाद उद्भवणार नाहीत, ह्याच्यासाठी किती विचार करताय तुम्ही? चला, ह्या घरात कुणीतरी आहे की जो स्वतःपेक्षा कुटुंबाचा विचार करतोय।
पाहिलंस हे दोघं कसे आहेत हं? आणि तू यांना बोलायचीस. अगं तुझा त्याच्यावर विश्वास होता. त्या मुलानं कोणाचा न ऐकता कोणाचा न विचार करता सगळे पैसे खर्च करून टाकले आणि या दोघांनी त्याची चूक झाकण्यासाठी आपल्या मुलीच्या लग्नासाठी इतकी मोठी रक्कम देऊन टाकली आहे. अगं आता तरी विचार कर बघ. अगं तू ज्यांना नावं ठेवत होतीस ना त्यांच्यामुळे तुझ्या मुलीचं लग्न ठरतंय. अगं जा जा आता तरी जा आणि त्यांची माफी माग. ताई, तुला तुझी चूक कळलीये ना? मग माफी माग. ताई, अगं माफी मागताना लहान मोठं वय बघू नये. जा जा जा. अदिती, सिद्धू, माफ करा मला. मी रागाच्या भरात बरंच काही बोलले तुम्हाला. तुमची काहीही चूक नसताना खरंच माफ करा मला. ताई काकी, तुम्ही माफी नका ना मागू. तुमची काहीच चूक नाहीये. तुम्हाला काहीच माहित नव्हतं तर तुमचं असं रिॲक्ट होणं साहजिकच आहे, हो की नाही? आदिती, अगं किती समजूतदार आहेस तू. तुला बोलण्याआधी मी जरा तरी विचार करायला हवा होता. ताई काकी, मला ऐश्वर्याशी बोललंच पाहिजे. त्याशिवाय माझ्या मनाला शांतता नाही लागणार. तिला सगळं कळलंच पाहिजे काय घडलंय ते. हे घे बापू. आता बरं वाटतंय का? तुम्हाला कसं कळलं की मला दूध हवं होतं ते? अरे अख्ख्या गुळपोळीला माहिती आहे. बापू, अरे तुझा स्वभाव मवाळ आहे, पण हे जे तू रौद्र रूप धारण केलंयस ना त्याचा अभिमान वाटतो बघ. अरे जे पटत नाही ते नाही पटत हे सांगितलंयस तू. हो, अगदी खरंय. एक सांगू का? अगं असं विचारतेस का? सांग ना. हे बघ, बायकोच्या समाधानासाठी तिच्या शब्दात असायला हवं हे चांगलंच आहे, पण वेळ प्रसंगी तुझ्यासारखं कणखर पण होता यायला हवं. बरोबर बोलतेय भयो. बापू, मला माहिती आहे सुहासला देखील तू त्याच्या वागण्याचा तुझ्या ठसक्यात जाब विचारशील. हो, कसं विचारायचं तेही मी ठरवलंय. पाहालच तुम्ही. सिद्धू आणि आदितीचे पैसे लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवतो बघाच. तर हे जर असं प्लॅनिंग नुसार झालं तर आपल्या फॅक्टरीचं काम लवकर होईल. व्हेरी नाईस. मग आपण सुरुवात करूया लवकरच. हो, पण आदिती मला आज 70,000 रुपये लागतील. का? ती अशी काय करतेस? मी तुला सांगितलं तर होतं मशीन ऑपरेटर्स ना ऍडव्हान्स हवा. तसं ते जॉईन करताना सांगितलं होतं त्यांनी. हो, पण काय, काही अडचण आहे का? युवराज, आपण त्यांना लवकरच देऊ पैसे. मी स्वतः बोलते कॉन्ट्रॅक्टरशी आणि ते थांबायला सुद्धा तयार आहेत. पण का? आपल्याकडे तर पैसे आलेत ना. नाही, अडचण नाहीये. हा, म्हणजे पैशांचा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, आपल्याकडे तर पैसे आलेत ना. हो, पण म्हणजे आले होते आले होते म्हणजे
अदिती तू पैसे घरी ठेवलेस ना, ते कुठे गेले? पैसे घरी व्यवस्थित ठेवलेस ना की कोणी चोरले? अदिती खूप मोठी अमाऊंट होती ती, काहीतरी बोल. आता कसं सांगू यांना? यांच्या लग्नासाठीच पैसे दिले. अदिती पण गोंधळली आहे. काय सांगेल अचानक? मलाच काहीतरी करायला हवं. अदिती बोल, काय झालंय? मी वापरले पैसे. काय? फॅक्टरीसाठी आलेले पैसे तू वापरलेस? हो. अगं नमा, अमेरिकेला जाण्यासाठी लवकरात लवकर पैसे भरायचे होते, म्हणून मग ते मी तिकडे वापरले. प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका. आणि हो, मी आदितीला कबूल केलंय की लवकरात लवकर मी पैसे परत देईन म्हणून. हो ना आदिती? हो. आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे, आपण मॅनेज करूया. काय करतेस? काय नाही, फोटो काढलाय ना तो पोस्ट करत होते. अहो फोन का घेतला माझा? मला एक सांग, मी क्लिनिकला गेल्यानंतर तू हे असं करत असते दिवसभर? फोन द्या. अजिबात नाही, त्याची गरज नाही. फोन द्या ना. असं काय नाही. करताय? द्या हे ना बघ, हे फोन. बघ, मी सांगतो तू आता फोन वापरायचा नाही, का? कारण अशा दिवसामध्ये मोबाईल वापरायचा नसतो. बरं नाही वापरणार, पण द्या तरी. नाही नाही नाही, वापरणार नाहीये ना तर असू दे ना माझ्याकडेच. तुम्ही ना फक्त माझ्या समोरच काय ती दादागिरी दाखवा. म्हणजे म्हणायचं काय नेमकं तुला? जरा स्पष्ट बोल. हो, स्पष्टच बोलते. तो सुहास बघा, ताई बापूंशी खोटं बोलून मुंबईत घर घेऊन मोकळा झाला. नाहीतर तुम्ही मोठं हॉस्पिटल बांधायची स्वप्न बघा नुसती. बघणार, स्वप्न बघणार, आणि ऐपत आली ना की ते पूर्णही करणार. मात्र तुझं आता बस झालं. किमान काही महिन्यापुरतं तरी हे बंद कर की कोण कसं, कोणाचं काय झालं, ते तसे, आपण असे, कोणाचं कसं वाईट झालं, हे सगळं बंद कर आता. मग काय करू? दिवसभर झोपून राहू? कशाला झोपून राहू? हा न विचारता महागडा टीव्ही घेतला ना, हा बघ ना. आओ आओ आओ, काय करता माझा फोन पण घेऊन गेले. आता काय करू? अहो तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा. ऐका माझं. अहो हो, असं काय करताय? अहो मान्य आहे मला, मी चुकले, पण मी काय करू म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलाल? ऐका माझं. हे बघा, नमाचं लग्न इतक्या घाईत करणं तुमच्या मनात नव्हतं ना. मग तुम्ही म्हणत असाल तर आपण पुढे ढकलूयात. नमाचं लग्न ठरल्याप्रमाणेच होणार आहे. गावामध्ये बातमी पसरली आहे. आता भलती सलती चर्चा नको. ह्या लग्नात कोणाला न दुखवता, कुठलंही विघ्न न येऊ देता सुखरूपपणे पार पाडायचंय. हो चालेल चालेल, तुम्ही म्हणाल तसं. पण पण तुमचा राग गेला ना? माफ केलत ना हो तुम्ही मला? नाही. अहो हो, असं काय करताय? हे बघा, मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. नाही जमणार तुला. अहो सांगा तर खरं. तुम्ही सांगाल ते करेन मी. पण पण पूर्वीसारखं तुम्ही माझ्याशी बोलाव. जर का मी पूर्वीसारखं तुझ्याशी बोलावं असं तुला वाटत असेल तर माझ्या 2 अटी तुला मान्य कराव्या लागतील. कोणत्या अटी? एक, सुहासकडून नमाच्या लग्नाचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि हे सिद्धू आणि आदितीकडे द्यायचे, आणि तेही सगळ्यांच्या देखत. आणि दुसरी अट? नमाच्या लग्नाच्या आधी हे घर मला एकत्र आलेलं पाहिजे. कसं ते आता तू ठरव. अहो पण काय झालं? तरी मी म्हणालो तुला नाही जमणार.
मला अटी मान्य आहेत. नाटी पूर्ण कर, मगच बोलू आपण. अहो पहिली अट तर पूर्ण करेन, पण दुसरीचं काय? सगळ्यांना एकत्र कसं आणू? काहीच सुचत नाहीये. अहो अहो का बोलवलंय आम्हाला? काय आहे आता तुमच्या मनात? अगं थांब जरा, आत्ता सुहास येईलच. सुहास वेळेचा अत्यंत काटेकोर आहे, 1 मिनिटात येईलच बघतो. अहो अहो सांगा ना, आता काय करणार आहात? थांब सगळं सांगतो. या 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 सुहास बापूराव देशमुख या. या 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 इथे बसा. अहो बापू काय झालंय? अहो तुम्ही बसा पहिले, मग सांगतो. या बस बस बसा बसा बस. अरे बस रे. तात्या, बयो, मोठ्याबाई, सिद्धू, आदिती, रत्नाक्का, बाळा, नाना, अरे या सगळ्यांनी खाली, लवकर या 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 या. काय झालंय? बापूंनी का बोलवलं सगळ्यांना? कसं काही काय झालं माहिती नाही का तुला? विसरलीस का? बाळा, याला म्हणतात रत्नाचा भाऊ, नाहीतर तू असलाय पल्लूचा पल्लू धरून. आज खूप दिवसांनी असा योग आला एकत्र येण्याचा. काय झालंय? पैसे तर दिलेत ना मी, आता काय? अरे हो, अरे त्यासाठीच तर तुझा सत्कार करतोय आम्ही. थांब. आणि हे सुहास, तू पैशांची व्यवस्था केली, खरंच बरं वाटलं. नमाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करण्याच्या आधी मला तुला एक छानसं गिफ्ट द्यायचंय. 1 मिनिट. हा, हे गिफ्ट घे. अहो बापू, खरं सांगा ना काय झालंय? तुम्ही रागवलाय का माझ्यावर? अरे नाही रे, एवढा घाबरू नकोस. अरे आम्ही तुझं कौतुक करतोय. उघड तर.